वेलकम स्टुडंट्स. आपण नायट्रेशन रिॲक्शन बघितली पायरॉलची. त्यानंतर सेकंड जी रिॲक्शन आहे ती सल्फोनेशन रिॲक्शन. तर सल्फोनेशन रिॲक्शनमध्ये काय, ही पण आपण फ्युरॉन आणि थायोपिनमध्ये डिस्कस केलेलीच आहे. तर व्हेन पायरॉल इज ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इट अंडरगोज सल्फोनेशन रिॲक्शन टू गिव्स 2 पायरॉल सल्फोनिक ॲसिड. सेम की फक्त याचा डिफरन्स काय की आपण ज्यावेळेस फ्युरॉनचं सल्फोनेशन केलं होतं त्यावेळेस सल्फर ट्रायऑक्साईड ॲज अ रिएजंट यूज केला होता, आणि लास्ट आपण ज्यावेळेस थायोपिनचं सल्फोनेशन बघितलं आणि पायरॉल या दोघंही कंपाऊंड्समध्ये सल्फोनेशन कशाने होतं तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4ने. तर आपला जो पायरॉल किंवा थायोपिन, इथे आपण पायरॉल बघतोय तर पायरॉलची रिॲक्शन कशासोबत कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत केली, त्याच्यापासून सल्फोनेशन रिॲक्शन पासून आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो तो 2 पायरॉल सल्फोनिक ॲसिड. ही अशा पद्धतीची रिॲक्शन की तुमच्या पायरॉलची रिॲक्शन H2SO4 सोबत आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट जो मिळतो तो 2 पायरॉल सल्फोनिक ॲसिड. तसं मेकॅनिझम, ही जे मेकॅनिझम आहे अशा पद्धतीचं मेकॅनिझम जातं आहे की सल्फ्युरिक ॲसिडचं, हे दोघंही सल्फ्युरिक ॲसिडमधला एक जो तुमचा OH+ आहे, H2SO4 आहे, H2SO4 आणि हा पण H2SO4. तर हा जो OH आहे, OHची लोन पेअर ह्या दुसऱ्या OHच्या प्रोटॉनवर अटॅक करते आणि इथला प्रोटॉन घेऊन घेते, आणि तो जो त्यानंतर जो हा O- आहे तो दुसऱ्या OHला बाहेर काढून देतो आणि आपल्याला जो मिळतो तो तुमचा SO3 मिळाल्यानंतर त्याच्यानंतर तुमचा हा आपला पायरॉल की पायरॉल NH याच्यापासून नंतर मग SO3 सोबत रिॲक्शन झाल्यानंतर परत हा इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, आणि इथे अटॅक झाल्यानंतर हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्जन, आणि O-, हा O- परत स्टेबल होण्यासाठी इथला प्रोटॉन घेऊन घेतो. इथला प्रोटॉन घेतल्यानंतर हा प्रोटॉन घेतल्यानंतर इथे O- OH बनतो, आणि हा इथला जो निगेटिव्ह चार्ज आहे तो परत रिएरोमॅटायझेशन केल्यानंतर आपल्याला जो फायनल प्रोडक्ट मिळतो तो आपला तुमचा 2 पायरॉल सल्फोनिक ॲसिड ॲज अ फायनल प्रोडक्ट. दिस इज ऑल अबाउट सल्फोनेशन रिॲक्शन, जी आपण तिघही फ्युरॉन, पायरॉल आणि थायोपिनमध्ये डिस्कस केलेली आहे. त्यानंतर जी थर्ड रिॲक्शन आहे ती फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन, जी परत आपण फ्युरॉन आणि थायोपिनमध्ये बघितलेली आहे. ती सेम रिॲक्शन पायरॉलसोबत. त्याच्यात काय होतं, पायरॉल व्हेन ट्रीटेड विथ और रिएक्टेड विथ ॲसिटिल क्लोराईड CH3COCl और ॲसिटिक अनहायड्रेट, की ज्यावेळेस पायरॉलची रिॲक्शन होईल कशासोबत, ॲसिटिल क्लोराईड किंवा ॲसिटिक अनहायड्रेटसोबत इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड. याच्यात कुठलाही लेविस ॲसिड वापरला जाणार आहे. लेविस ॲसिड कुठले कुठले आहेत आपण डिस्कस केलेले आहेत. AlCl3, त्यानंतर बॅरियम क्लोराईड आहे, BF3 आहे, आणि तुमचा ॲल्युमिनियम क्लोराईड. असे वेगवेगळे लेविस ॲसिड्स आहेत. तिघांपैकी कोणताही यूज करू शकतो. इथे आपण AlCl3 यूज केलेला आहे. इट अंडरगोज फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन टू गिव्स 2-acetyl पायरोल इज अ फायनल प्रोडक्ट, की पायरोलची कशासोबत रिॲक्शन, ॲसिटिल क्लोराईड सोबत रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ लेविस ॲसिड AlCl3, आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळतो तो 2-acetyl पायरोल. तसंच एकतर आपण ॲसिटिल क्लोराईड करू शकतो किंवा ॲसिटिक अनहायड्राईड. तर ही तुमची सगळ्यात पहिलीची रिॲक्शन आहे ते ॲसिटिल क्लोराईडसोबत, ज्याचा मेकॅनिझम आपण बघितलेला आहे लास्ट लेक्चरला, आणि दोघंही कंपाऊंड्समध्ये फ्युरॉन आणि थायोपिनमध्ये आपण त्याचा मेकॅनिझम बघितलेला आहे. त्यानंतर सेकंड फ्रॉम और पायरोल ट्रीटेड विथ ॲसिटिक अनहायड्रेट इन प्रेझन्स ऑफ लेविस ॲसिड, की हा तुमचा ॲसिटिक अनहायड्रेटसोबत रिॲक्शन होऊन आपल्याला बघा हा आणि हा दोघंही सेम प्रोडक्ट मिळाले आहेत. म्हणून आपण एकतर ॲसिटिल क्लोराईड यूज करू शकतो किंवा ॲसिटिक अनहायड्रेट, या दोघांमध्ये काहीही फरक नाही आहे. हा 2-acetyl पायरोल सेकंड पोझिशनला ॲसिटिल ग्रुप, आणि इथे पण सेकंड पोझिशनला ॲसिटिल ग्रुप, की अशा पद्धतीचं आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळतो आहे. तसं मेकॅनिझम इन शॉर्टमध्ये की अशा पद्धतीचा तुमचा ॲसिटिल क्लोराईड CH3COCl आणि AlCl3ची रिॲक्शन क्लोरीनची लोन पेअर ॲल्युमिनियमवर अटॅक, या AlCl3वर अटॅक केल्यानंतर क्लोरीनची व्हॅलन्सी 2 आहे, जी आपल्याला क्लोरीनची व्हॅलन्सी 1 आहे, ती इथे एकूण एक बॉन्ड आणि एकूण एक बॉन्ड झाल्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. तो गुड लिव्हिंग ग्रुप किंवा तो ग्रुप काढून टाकण्यासाठी ऑक्सिजनची लोन पेअर इकडे फोर्स करते, याचा ट्रिपल बॉन्ड होतो आणि हा बॉन्ड ब्रेक होतो. आता ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 असते आपल्याला माहिती आहे, तर त्याच्यावर ज्यावेळेस त्याची व्हॅलन्सी 3 होईल त्यावेळेस ऑक्सिजनवर सुद्धा
पॉझिटिव्ह चार्ज येतो आहे आणि हा तुमचा जो ग्रुप आहे तो हा ज्या ग्रुपसोबत तुमच्या इथे थायोपिनची रिॲक्शन आहे, तर आपण रिॲक्शन बघतोय ती पायरॉलची. तिथे याची पायरॉलसोबत रिॲक्शन कशा पद्धतीने, नायट्रोजनची लोन पेअर इकडे बॉन्ड शिफ्ट, हा बॉन्ड इकडे शिफ्ट आणि सेकंड पोझिशनला अटॅक. तर या सेकंड पोझिशनला तुमचा हा बॉन्ड वरती शिफ्ट होणार आहे COCH3 आणि परत तुमची रिअरोमॅटायझेशन हा पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करण्यासाठी, आणि हा पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल केल्यानंतर आपल्याला फायनल जो प्रोडक्ट मिळतो आहे तो आपला इथे NH आणि इथेही तुमचा NH. आपण पायरोलची रिॲक्शन बघतो आहे म्हणून आपल्याला जो फायनल प्रोडक्ट मिळतो आहे तो 2-ॲसिटिल पायरॉल. आणि जर ही सेकंड रिॲक्शन आहे त्याची कशासोबत CH3 डबल बॉन्ड OCOCH3. तर या दोघांमध्ये काय होईल, इथे पण परत सेम की या ऑक्सिजनची लोन पेअर एवढाच डिफरन्स आहे. इथे क्लोरीनची लोन पेअर आणि इथे ऑक्सिजनची लोन पेअर काय करते, तर त्या या ॲल्युमिनियमवर अटॅक करते आणि या ॲल्युमिनियमसोबत त्याचा बॉन्ड फॉर्म होतो. आणि हा बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर इथे जर AlCl3 बॉन्ड फॉर्म झाला तर ऑक्सिजनची व्हॅलन्सी परत 3 होते, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि पॉझिटिव्ह चार्ज झाल्यानंतर ही लोन पेअर परत इकडे शिफ्ट होऊन हा बॉन्ड तुमचा ब्रेक करत असतो आणि परत आपल्याला ॲज इट इज इथेची मॉइटी मिळाली, ही अशा पद्धतीची C ट्रिपल बॉन्ड O अशी मॉइटी मिळेल. आणि त्याच्यानंतर पुढचं मेकॅनिझम ॲज इट इज सेम आहे. तर अशा पद्धतीने फ्रिडल क्राफ्ट असायलेशन कशासोबत करू शकतो आपण, ॲसिडिल क्लोराईड किंवा ॲसिटिक अनहायड्रेट वापरून आपण पायरॉलचं फ्रिडल क्राफ्ट असायलेशन करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जी रिॲक्शन आहे ती आपली फोर्थ रिॲक्शन, दॅट इज रिमर टिमन रिॲक्शन. व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन की आपण मागच्या 3 लेक्चरपासून डिस्कस करतो या सगळ्या रिॲक्शन. आणि मी त्या दिवशीही सांगितलं की या सगळ्या रिॲक्शन जोपर्यंत तुम्ही केमिस्ट्रीसोबत आहात तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाहीत, तुमच्या पाठीमागेच असणार आहेत. तर व्यवस्थितपणे समजून घ्या या रिॲक्शन. आता पुढची जी रिॲक्शन आहे ती रिमर टिमन रिॲक्शन. परत रिमर टिमन रिॲक्शन आपण बघितली की फ्युरॉनसोबत आणि थायोपिनसोबत की त्याची पायरोल व्हेन ट्रीट. आता आपण पायरोलबद्दल बोलतो की पायरोल व्हेन ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म, जो आपला CHCl3 असतो त्याला क्लोरोफॉर्म म्हणतो, की क्लोरोफॉर्मसोबत पायरोलची रिॲक्शन होते अँड ॲक्वियस KOH. सगळ्यात आधी या दोघांची रिॲक्शन होते. आपण मेकॅनिझम अतिशय चांगल्या पद्धतीने डिस्कस केलेला आहे मागच्या लेक्चरला. तर या दोघांची रिॲक्शन होते आणि या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर इट अंडरगोज रिॲक्शन टू गिव्ज पायरोल 2-कार्बोक्सिल्डेट. आणि त्याच्यापासून ज्यावेळेस पायरॉलची क्लोरोफॉर्मसोबत रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ ॲक्वियस KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्शन ॲट रूम टेम्परेचर याची रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून आपल्याला जो फायनल प्रोडक्ट मिळतो तो पायरोल 2-कार्बोक्सिअल्डेहाइड. सेकंड पोझिशनला कार्बोक्सिअल्डेहाइड ग्रुप पायरोलच्या सेकंड पोझिशनला. तर त्याचं मेकॅनिझमसुद्धा आपण इन शॉर्टमध्ये बघितलेलं आहे, तरी एकदा तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करूया की हा तुमचा क्लोरोफॉर्म CHCl3 तर काय करतो, Na+OH- इथला प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करतो. प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केल्यानंतर इथे निगेटिव्ह चार्ज येणार आहे. जो निगेटिव्ह चार्ज सेम कार्बनवर अटॅक केल्यानंतर एक क्लोरीन बाहेर जातो. Cl- बाहेर पडल्यानंतर आपल्याला जो प्रोडक्ट मिळतो जो त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये जे काही मिळतं तो असतो डायक्लोरोकार्बिन. 2 क्लोरीन ग्रुप आणि एक तुमचा कार्बन, डायक्लोरोकार्बिन. कार्बिन ही इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसीज असते, त्यामुळे इलेक्ट्रॉन रिच असती. तर जर इलेक्ट्रॉन रिच म्हणजे काय की ज्याच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन्स आहेत, जो दुसऱ्याला देऊ शकतो. रिच आणि डिफिशियंट. या रिच म्हणजे आपल्याला माहिती की जो आधीच ज्याला कसली गरज नाही, ज्याच्याकडे ऑलरेडी सगळं काही आहे असा कंपाऊंड. पण ज्यावेळेस कार्बिन बनतो, निगेटिव्ह चार्ज जो असतो तो इलेक्ट्रॉन रिच असतो, पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो. निगेटिव्ह हा पॉझिटिव्हवर अटॅक करत असतो आणि ते हळूहळू बघूयात आपण. आता इथे फक्त तर परत ही लोन पेअर इकडे शिफ्ट, डबल बॉन्ड इकडे शिफ्ट आणि या डायक्लोरोकार्बिनवर या तुमच्या सेकंड पोझिशनला अटॅक झाल्यानंतर याच्याकडचा निगेटिव्ह चार्ज ॲज इट इज राहतो. निगेटिव्ह चार्ज इथला प्रोटॉन घेऊन घेतो. इथला प्रोटॉन घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा की इथे प्रोटॉन लागतो आणि तुमचा
CHCl2 आणि इथला निगेटिव्ह चार्ज परत रिअरोमॅटायझेशन होऊन स्टेबल कंपाऊंड बनतो. त्यानंतर हे दोघंही क्लोरीन अनस्टेबल किंवा गुड लिव्हिंग ग्रुप आहेत. त्यामुळे जो आपला NaOH मधला किंवा KOH मधला OH आहे तो या कार्बनवर अटॅक करतो, एक क्लोरीन बाहेर काढतो. क्लोरीन बाहेर काढल्यानंतर अजून एक क्लोरीन बाकीच आहे. तर जो OH मधला बॉन्ड आहे तो हायड्रोजन इकडे शिफ्ट होऊन कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड बनतो आणि हा एक क्लोरीन बाहेर काढतो आणि आपल्याला त्याच्यापासून फायनल जो प्रोडक्ट मिळतो तो आपला हा फायनल प्रोडक्ट की जो आहे आपला पायरोल 2 कार्बोक्सिअल्डिहाइड की सेकंड पोझिशनला कार्बोक्सिअल्डिहाइड ग्रुप. आणि हा हे सगळं पायरोलबद्दल बोलतो बरं का. हा तुमचा थायोपिन. इथे आपण चेंजेस काय, इथे पायरोल, इथे तुमचा पायरोल होईल, इथे तुमचा पायरोल होईल प्रत्येक ठिकाणी थायोपिनसोबत आणि पायरोलसोबत रिॲक्शन. तर अशा पद्धतीचा आपला फायनल प्रोडक्ट येणार आहे तो 2 कार्बोक्सिअल्डिहाइड पायरोल किंवा पायरोल 2 कार्बोक्सिअल्डिहाइड ॲज अ फायनल प्रोडक्ट. अशा पद्धतीच्या ह्या रिॲक्शन्स की जी आपण आता डिस्कस केली ती रिमर्टिमन रिॲक्शन. त्यानंतर आणि ही जी 5th जी रिॲक्शन आहे पायरोलची लास्ट रिॲक्शन आहे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन रिॲक्शन. तर कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन आपण फ्युरॉनमध्येही बघितली, त्यानंतर हायड्रोजनेशन आपण थायोपिनमध्ये बघितली आणि आता इथे पायरोलमध्ये. तर काय, वेन हायड्रोजनेशन ऑफ पायरोल विथ H2 in presence of platinum it gives टेट्राहायड्रोपायरॉल. इथे टेट्राहायड्रोपायरॉल फ्युरॉनसोबत ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस आपल्याला टेट्राहायड्रोफ्युरॉन मिळाला होता THF आणि थायोपिनसोबत बघितला तर आपल्याला THT मिळाला होता जो होता टेट्राहायड्रोथायोपिन. की परत 4 2H2 2 × 2 4 हायड्रोजन्स इथे अटॅच होणार आहेत. पहिले आधीचे 4 हायड्रोजन्स आणि हे डबल बॉन्ड कशाने रिप्लेस करणार आहेत, हायड्रोजनने. इन प्रेझेन्स ऑफ निकेल ऑर प्लॅटिनम ॲज अ कॅटलिस्ट की निकेल किंवा प्लॅटिनम मेटल वापरलं जाऊन त्याच्यापासून हायड्रोजनेशन रिॲक्शन होऊन आपल्याला हा जो टेट्राहायड्रोपायरॉल आहे किंवा आपण त्याला पायरोलिडिन असंही म्हणतो या कंपाऊंडला, तर आपल्याला हा आपला फायनल प्रोडक्ट मिळणार आहे. हे आहे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. तर परत त्याच गोष्टी की आपण तिघंही कंपाऊंड्स बघितले आहेत, 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स, फ्युरान, थायोपिन अँड पायरॉल. तिघांच्या प्रिपरेशन मेथड्स बघितल्या, त्यानंतर तिघांच्या रिॲक्शन बघितल्या. तिघांच्या रिॲक्शन ऑलमोस्ट सगळ्या सेम आहेत. काहींमध्ये थोडाफार डिफरन्स आहे, परंतु म्हणजे रिॲक्शन सेम आहेत. 1-2 ठिकाणी जे रिएजंट्स आहेत, जसं की तुमच्या सल्फोनेशनमध्ये की फ्युरॉनचं सल्फोनेशन SO3 सल्फर डायऑक्साईडने होतं आणि पायरॉलचं आणि थायोपिनचं सल्फोनेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेटेड H2SO4ने होतं. त्यानंतर दुसरी जी गोष्ट होती ती कॅटॅलिटिक हायड्रोजनेशनची की हायड्रोजनेशनची थायोपिन आणि फ्युरॉनमध्ये. त्यानंतर इथे पण परत कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. या सगळ्या रिॲक्शन व्यवस्थित तिघंही कंपाऊंड्स बघायचे आहेत. अतिशय सोपे आणि जर समजून घेतले तर लगेच समजणारे अशी, फक्त त्याला परत रिॲक्शन प्रॅक्टिस करा, मेकॅनिझमची प्रॅक्टिस करा, सहज जमेन अशा रिॲक्शन्स सगळ्या. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो छोटासा पॉईंट, प्रॉपर्टीज ऑफ पायरॉल की पायरॉलच्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत. तर इट इज कलरलेस लिक्विड हॅविंग बॉइलिंग पॉईंट इज 131 डिग्री सेल्सिअस. की हे सुद्धा कलरलेस लिक्विड आहे. कलरलेस लिक्विड असून त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे की 131 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉईंट तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने समजते की ज्यावेळेस ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर जेव्हा तुमचं लिक्विड आहे बॉईल व्हायला लागतं, बॉइलिंग पॉईंट तो तुमचा बॉइलिंग पॉईंट. की तुम्ही तुमच्या पायरोलच्या लिक्विडला ज्यावेळेस 131 डिग्री सेल्सिअसपर्यंत हिटिंग करणार आहात, ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर ते बॉईल व्हायला लागणार आहे. तर ते 131 डिग्री सेल्सिअसला हा जो कंपाऊंड आहे तो बॉईल व्हायला लागणार आहे, तो त्याचा बॉइलिंग पॉईंट. त्यानंतर दुसरी जी प्रॉपर्टी आहे, इन एअर ऑक्सिडेशन इट टर्न्स ब्राऊन अँड ग्रॅज्युअली रेज इन फाईज. की एअर ऑक्सिडेशनमध्ये ज्यावेळेस काय होतं की हा जरी कलरलेस कंपाऊंड आहे त्याचं त्या ऑक्सिडेशन झाल्यानंतर याचा कलर ब्राऊन कलर बनून जातो. की जरी कलरलेस लिक्विड असलं तरी ज्यावेळेस एअर ऑक्सिडेशन होईल इट टर्न्स टू ब्राऊन इन कलर. त्यानंतर इट इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर बट मिसिबल विथ इथर ऑर
इथेन सिंथेसिस, की इट इज म्हणजे हा पाण्यामध्ये जरी तुम्ही पायरॉल टाकला तर तो स्लाइटली सोल्युबल होतो, पूर्णपणे सोल्युबल नाही होत पण थोड्या प्रमाणात सोल्युबल होतो. पण हा मिसिबल होतो कशासोबत, की इथर किंवा इथेन सिंथेसिसमध्ये, की ज्यावेळेस इथरमध्ये तुम्ही हा पायरॉल कंपाऊंड टाकाल तर त्याच्यात मिक्स होऊन जाईल, तुम्हाला समजणार नाही. किंवा तुम्ही ते मिसिबल म्हणजे काय, तर तुम्ही एकमेकापासून वेगळे नाही करू शकत, की ते मिक्सअप होऊन जातात कशासोबत, इथरसोबत. आणि इथेन सिंथेसिसमध्ये जरी तुम्ही हा पायरॉल वापरला तर तो तिथेही तो मिसिबल होऊन जातो. तर ह्या ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज ऑफ पायरॉल. त्यानंतर युजेस ऑफ पायरॉल. युजेस ऑफ पायरॉल, इट इज यूज्ड ॲज कमर्शियल सॉल्वंट. कमर्शियल सॉल्वंट म्हणून आपण पायरॉलचा यूज करू शकतो. त्यानंतर इट इज यूज्ड फॉर फार्मास्युटिकल्स, जे फार्मास्युटिकल्स किंवा फार्मा कंपनीज आहेत तिथे हे सॉल्वंट म्हणून किंवा हे लिक्विड आपण पायरॉल यूज केला जातो कमर्शियल सॉल्वंट म्हणून. कुठे कुठे कमर्शियल सॉल्वंटमध्ये यूज करू शकतो आणि फार्मास्युटिकलमध्ये सिंथेसिस किंवा सॉल्वंटमध्ये फार्मास्युटिकल्समध्ये आपण पायरॉलचा यूज करू शकतो. तर हे आपण आत्तापर्यंत बघितले तिघंही 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स, फ्युरान, पायरॉल आणि थायोपिन. हे तिघंही कंपाऊंड्स तुम्हाला त्याच्या प्रिपरेशन मेथड्स, रिॲक्शन्स व्यवस्थितपणे समजल्या असतील असं मी गृहीत धरतो. तरीही कोणाला काही प्रॉब्लेम असेल, एवढ्या स्लो गेल्यावर तर समजायलाच पाहिजे असं मला वाटतं. तरीही कोणालाही काही प्रॉब्लेम असेल कुठल्या रिॲक्शनला तर ते विचारा आणि ते समजून घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहोत 6 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स, की 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड बघितला गेला, तर 6 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. सो थँक्यू.